सर्वांना नमस्कार। शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्याला सरळ स्टुडंट पोर्टलवर एक महत्त्वाचं काम करायचं असतं, ते म्हणजे आपल्या शाळेतून गेलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट अप्रूव्ह करणे, तसेच आपल्या शाळेत नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट पाठवणे। तर ते नक्की कशा प्रकारे करायचं असतं त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर सरळ पोर्टलला भेट द्यायची आहे। त्यासाठी आपण सरळ स्टुडंट पोर्टल सर्च करायचं आहे। त्यानंतर सरळ स्टुडंट पोर्टलवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे एक पेज येणार आहे। या ठिकाणी काही सूचना येणार आहेत, त्या सूचना आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आणि क्लोज बटनावर आपण क्लिक करायचं आहे। क्लोज बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सरळच्या स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करायचं असतं। या ठिकाणी आपल्या शाळेचा यूजर आयडी, पासवर्ड आणि दिलेला कॅप्चा काळजीपूर्वक भरून आपण सर्वप्रथम या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटचं हे पेज आपल्यासमोर अशा प्रकारे ओपन होणार आहे। या ठिकाणी आपल्या शाळेची प्राथमिक माहिती आपल्याला दिसत आहे। तर डाव्या बाजूला मेनू जर पाहिला तर त्या ठिकाणी आपला प्रमोशन असेल, अटॅच, ट्रान्सफर, एक्सेल, मास्टर किंवा मेंटेनन्स रिपोर्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॅब दिसतात। त्यापैकी आपल्याला अटॅच आणि ट्रान्सफर हे महत्त्वाचे दोन टॅबवर काम करायचं असतं। आता अटॅच टॅब कधी वापरायचा आणि ट्रान्सफर टॅब कधी वापरायचा हे आपण समजून घेऊया। अटॅच टॅबमध्ये इतर शाळेतील शेवटचा वर्ग पास होऊन जर एखादा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आला असेल तर अटॅच रिक्वेस्ट टॅबचा वापर करून आपण त्या शाळेला रिक्वेस्ट पाठवायची असते। तर आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी शेवटचा वर्ग पास होऊन इतर शाळेमध्ये गेला असेल तर इतर शाळेने जी आपल्याला अटॅच रिक्वेस्ट पाठवलेली असते ती आपण अटॅच अप्रूव्हल या टॅबचा वापर करून ती रिक्वेस्ट आपण स्वीकारायची असते। तर ट्रान्सफर टॅबमध्ये काय करायचं असतं, एखाद्या शाळेतून मध्येच विद्यार्थी जर सोडून आपल्या शाळेमध्ये आला असेल तर आपल्याला त्यांना ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवायची असते। आणि आपल्या शाळेतून एखादा विद्यार्थी मध्येच इयत्ता सोडून दुसऱ्या शाळेत गेला असेल तर इतर शाळेने पाठवलेली रिक्वेस्ट आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर अप्रूव्हल करायची असते। अशा प्रकारे या दोन्ही टॅबचा आपल्याला वापर करायचा आहे। आता आपण अटॅच आणि ट्रान्सफर टॅबचा वापर करून रिक्वेस्ट कशा प्रकारे स्वीकारायची आणि पाठवायची ते पाहूया। त्यासाठी आपण अटॅच टॅबमधील अटॅच रिक्वेस्टवर आपण क्लिक केल्यानंतर आपण इतर शाळेला रिक्वेस्ट पाठवू शकतो। इतर शाळेला रिक्वेस्ट पाठवल्यानंतर केंद्र प्रमुख, गट शिक्षण अधिकारी आणि शाळेने ते विविध दिवसामध्ये स्वीकारणे गरजेचं असतं, अन्यथा ती रद्द होत असते। रिक्वेस्ट पाठवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अटॅचच्या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्या शाळेचा UDAS नंबर किंवा नाव टाकायचं असतं आणि त्यानंतर वर्ष देखील आपल्याला सिलेक्ट करायचं असतं। अशा प्रकारे आपण एखाद्या शाळेला रिक्वेस्ट पाठवू शकतो। त्यानंतर आपण अटॅच अप्रूव्हल या टॅबचा वापर करून आपल्या शाळेतील शेवटची इयत्ता पास होऊन गेलेला विद्यार्थी जेव्हा इतर शाळेमध्ये जातो तेव्हा इतर शाळा आपल्यासाठी एक रिक्वेस्ट पाठवते, ती आपण या ठिकाणी स्वीकारू शकतो। त्यासाठी आपण अटॅच अप्रूव्हल या टॅबवर क्लिक करायचं आहे। या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती येणार आहे। यामध्ये त्या विद्यार्थ्याचं अकॅडमिक इयर येणार आहे, त्याचा स्टुडंट आयडी असेल, त्याचं नाव असेल, त्याचं जेंडर असेल, पुन्हा त्याची जन्मतारीख असणार आहे। त्यानंतर ज्या शाळेने आपल्याला रिक्वेस्ट पाठवली आहे त्याचा UDAS नंबर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। केव्हा रिक्वेस्ट पाठवली आहे त्याचा दिनांक देखील पाहायला मिळतो आणि पुढे आपल्याला दोन बॉक्स दिलेले आहेत एक तर अप्रूव्ह करा किंवा रिजेक्ट करा। जर आपण रिक्वेस्ट स्वीकारली आणि जर आपण रिक्वेस्ट नाही स्वीकारली तर आपल्याला त्याचं कारण देखील द्यायला लागतं की तुम्ही नक्की का ते रिजेक्ट केलेलं आहे, त्या संदर्भातचं आपल्याला कारण देखील या ठिकाणी निवडायचं आहे। पुढे आपल्याला जर रिक्वेस्ट स्वीकारायची असेल तर आपल्याला अप्रूव्ह या चेकबॉक्सवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर प्रोसेस रिक्वेस्टवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आर यू शुअर टू कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला ओके करायचं असतं आणि ओके केल्यानंतर स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली असा आपल्याला मेसेज येणार आहे, म्हणजे आपण त्या शाळेने पाठवलेली रिक्वेस्ट या ठिकाणी स्वीकारलेली आहे। आता आपण अटॅच अप्रूव्हल या टॅबचा वापर करून आपल्या शाळेतील शेवटची इयत्ता सोडून गेलेल्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट आपण स्वीकारलेली आहे। तसेच आता आपल्या शाळेतून एखादा जर विद्यार्थी मध्येच सोडून गेला किंवा इतर शाळेतील एखादा विद्यार्थी मध्येच एखादी इयत्ता सोडून आपल्या शाळेमध्ये आला तर त्यावेळेस नक्की रिक्वेस्ट कशी पाठवायची असते किंवा रिक्वेस्ट कशी अप्रूव्ह करायची असते आणि कोणत्या टॅबचा वापर करायचा असतो त्याविषयी माहिती पाहूया। त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर या टॅबचा वापर करायचा असतो आणि ट्रान्सफर या टॅबचा वापर करून आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट पाठवू शकतो किंवा ट्रान्सफर अप्रूव्हल रिक्वेस्ट आपण करू शकतो। ते कसे ते पाहूया। त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर टॅबमधील ट्रान्सफर रिक्वेस्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि विहित मुदतीत ही रिक्वेस्ट आपल्याला स्वीकारायची असते। आता आपण इतर शाळेतील विद्यार्थी जर मध्येच सोडून आला असेल तर आपल्याला सर्वप्रथम ट्रान्सफर सिलेक्ट करायचं असतं। त्यानंतर शाळेचं नाव किंवा UDAS नंबर असतो तो सिलेक्ट करायचा आहे आणि कोणत्या वर्षी तो विद्यार्थी आला तो वर्ष आपल्याला या ठिकाणी निवडायचं असतं आणि प्रोसेसवर आपल्याला काय करायचं असतं, क्लिक करायचं असतं। अशा प्रकारे आपण एखाद्या शाळेला आपण रिक्वेस्ट पाठवू शकतो।
त्यानंतर आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी मध्येच एखादी इयत्ता सोडून दुसऱ्या शाळेमध्ये शिकायला गेला आणि त्या शाळेने जर आपल्याला रिक्वेस्ट पाठवली तर आपल्याला त्यावेळेस ट्रान्सफर अप्रूव्हल या टॅबचा वापर करून ती रिक्वेस्ट स्वीकारायची असते। तर ती रिक्वेस्ट कशी स्वीकारायची असते त्याविषयीची आपण माहिती पाहूया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ट्रान्सफर अप्रूव्हल या टॅबवर क्लिक करायचं आहे। ट्रान्सफर अप्रूव्हल या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहायला मिळते। त्यामध्ये त्या विद्यार्थ्याचं अकॅडमिक इयर असेल, त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी असेल, त्याचं नाव, त्यानंतर जेंडर, जन्मतारीख, तसेच कोणत्या शाळेनं रिक्वेस्ट पाठवली आहे त्या शाळेचा UDIS नंबर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। याशिवाय कोणत्या तारखेला आपल्याला रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती तारीख देखील या ठिकाणी असते आणि समोर 2 चेक बॉक्स असतात, एक असतो अप्रूव्हल आणि दुसरा असतो रिजेक्ट। जर आपल्याला अप्रूव्ह करायचे असेल तर आपल्याला अप्रूव्ह या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं असतं। जर समजा आपल्याला रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्ट या चेकबॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं असतं। पण रिजेक्ट करायचं असेल तर नक्की आपण का रिजेक्ट करत आहोत त्यासाठीचं योग्य कारण देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचं असतं। आपणास समोरच्या शाळेने पाठवलेली रिक्वेस्ट स्वीकारायची असल्यामुळे आपण अप्रूव्ह या चेकबॉक्सवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली प्रोसेस टू रिक्वेस्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर पहा आर यू शुअर टू कंटिन्यू या ठिकाणी आपल्याला ओके हा टॅब निवडायचा असतो आणि त्यानंतर स्टुडंट रिक्वेस्ट प्रोसेस सक्सेसफुली झालेलं दिसून येईल, म्हणजे आपण इतर शाळेने पाठवलेली रिक्वेस्ट या ठिकाणी स्वीकारलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे रिक्वेस्ट पाठवायची किंवा कशा प्रकारे रिक्वेस्ट स्वीकारायची याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।